तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। नमस्कार, सत्यकाम न्यूजमध्ये स्वागत आहे। पंढरपूर शहरातल्या दिवसेंदिवस समस्या वाढत चाललेल्या आहेत आणि अन्य जी समस्या आहेत याच्याकडे कुठलेही लोकप्रतिनिधी, कुठलेही प्रशासन याच्यावर कुठलाही वचक नसल्याने अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तिथल्या नागरिकांना। आणि असेच आपले सामाजिक कार्यकर्ते, वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव हे आपल्यासोबत आहेत। ते वारंवार या पंढरपूर शहरातल्या अडचणींवर प्रश्न उठावत असतात, प्रश्नाचं त्याच्यावर घालत असतात व शासनाच्या समोर आणत असतात अडचणी। तरी पण सुद्धा ते कुठलेही अधिकारी असो, कुठलेही प्रशासन असो याच्याकडे कुठलेही अधिकारी लक्ष देत नाहीत। त्यावर आणखी काय उपाययोजना व कुठले पावलं ही उचलणार आहेत अध्यक्ष यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। दिवसेंदिवस अडचणी वाढत चाललेल्या आहेत व त्या अडचणी अशा आहेत की नागरिकांना सुद्धा ते असं बोलता येत नाही आणि ते तुम्ही वारंवार उचलता पण ह्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही। कालच एका तुमच्या उठावामुळं का एका प्रश्नामुळं प्रशासनाने कारवाई केली पंढरपूर शहरामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? प्रशासनानं फक्त जे गोरगरीब पानटपरीवाले आहेत त्यांच्यावर कारवाई केली। मूळ मुद्दा ही तंबाखू येते कुठनं? कर्नाटकमधनं येते, आंध्रातनं येते, गोव्यातनं येते का आबाळातनं पडते? ही सगळ्यात महत्त्वाचं बघणं गरजेचं आहे। मोठे मोठे व्यापारी ह्यांच्यावर कारवाई होत नाही, फक्त किरकोळ पानपट्टीवाल्यावर कारवाई दाखवायची आणि 6 महिन्यातनं कारवाई करायची आणि परत हा तंबाखूचा जो व्यवसाय आहे तो खुलेआम गुटखा तंबाखू याचा व्यवसाय करायचा आणि व्यापाऱ्याला जे कोण ठेकेदार आहेत मोठे लाखो करोडो रुपयाची उलाढाल करतात त्यांना कुणाचंही भय राहिलं नाही। त्यामुळे ते बिनधास्तपणे चांगल्या मोठ्या गाड्यातून ह्या तंबाखूचा व्यवसाय करतात आणि ही जी अन्न भेसळ अन्न औषध प्रशासन विभाग आहे ते फक्त गोरगरीब पानटपऱ्यावर कारवाई करते आणि मोठे मासे काय पकडत नाही। त्यामुळं आमची अशी मागणी आहे की तुम्ही फक्त कारवाईचा फार्स न करता जे मूळ मुद्दा आहे, जे कोण ठेकेदार आहेत त्यांना पहिलं पुढं आणा, तर तुमच्या कारवाई केली असं आम्हाला वाटतं। सकाळी पेपरला बघितलं आम्ही, गांजावर कारवाई झालेली आहे आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळं ह्या गोष्टी होतच असतात बहुतेक असं आम्हाला वाटते आणि इथलं पोलीस प्रशासन जे आहे ती कारवाई करते। या 8-10 दिवसात 2 कारवाया गांजावर झालेल्या आम्हाला समजते आणि आम्ही तर काय अजून आमच्या डोळ्यानं बघितलं नाही कुठं गांजा चालू आहे, कुठं काय गांजा वाढते, आम्हाला काय माहीत नाही। कोण बडे आसामी कोण आहे ज्या पाठीमाग म्हणजे गांजा विक्रीमधनं जो कोट्यवधी रुपयाची उलाढाल करते? कोण? मावा असू दे, तंबाखू जन्य पदार्थ, कोण आहे त्याच्या मागे? आमचा विषय फक्त जी तंबाखू आहे, सुगंधी तंबाखू मावा हा आमचा फक्त विषय आहे। त्या विषयामध्ये फक्त किरकोळ व्यापाऱ्यावर कारवाई न करता ही जी मोठमोठे दलाल आहेत, यातले ठेकेदार आहेत, लाखो करोडो रुपयाची उलाढाल हे करतात। त्या पंढरपूरचे ठेकेदार कोण आहेत? या तंबाखूचे सुपारीचा ठेकेदार कोण आहे? त्या सुगंधी तंबाखूचा ठेकेदार कोण आहे? तालुक्याचा कोण आहे? जिल्ह्याचा कोण आहे? ही कुठून येते याचा तपास झाला पाहिजे। नुसतं गोरगरीब पानटपरीवर कारवाई करून मोठेपणा करण्याचं काय गरज नाही। अधिकाऱ्यांच्यात खरं दम असेल तर मोठे व्यापारी त्यांनी पुढं आणावे, तरच याची उकल झाल्याशिवाय राहणार नाही। अन्य अडचणी समोर पंढरपूर शहरामध्ये आहेत, जसे की तुम्ही मध्यंतरीसुद्धा तुम्ही प्रश्न उचलला होता, मंदिराचा असो किंवा कॉटेज हॉस्पिटलचा असो। त्याचप्रमाणे पाण्यासुद्धा आता अडचणी यायला लागल्या, कारण पाणीसुद्धा आता लवकर नागरिकांना मिळत नाही आहे। पाणी शुद्ध निर्मळ मिळतच नाही, पूर्ण पाण्यामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आणि पाण्याला दुर्गंधी पण आहे आणि सकाळी काय तर पाणी बंद होतं, ती कशामुळं बंद होतं ही सगळ्या गावाला माहीत झालेलं आहे। मग आमचं मत असं आहे की नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यानं 8-10 दिवसातनं पाणी पुरवठा विभागाला एक भेट देणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की नगरपालिकेच्या प्रशासन जबाबदार आणि त्याच्यावर कुणाचा वचक नाही आहे? नगरपालिका ही ग्रामपंचायत ऑफिससारखं झालेलं आहे, आवो जावो घर तुम्हारा। फक्त ठेकेदार आणि नगरपालिका असं समीकरण आहे आणि सगळे ठेकेदार ही नगरपालिका चालवतात, अधिकारी चालवत नाहीत। नगरसेवक तर काय आता प्रशासकच आहे आणि प्रशासक असूनसुद्धा काय नगरसेवक तिथं लुडूबुडू करतात, मध्ये दिसतात त्या नगरपालिकेच्या कामामध्ये।
त्यामुळं प्रशासक असून सुद्धा काय उपयोग नाही. आम्ही सगळी ठेकेदार इथं सगळी नगरपालिका चालवतात, त्यामुळं कोण काय करतंही समजत नाही. साधं पंढरपूर नगरपालिकेची मी आमसभेमध्ये प्रश्न मांडला होता. नगरपालिकेची जुनी 100-150 वर्षाखालची इमारत आहे. त्या इमारतीवर पिंपळाची झाडं आल्यात. त्या सीओला आम्ही सांगितलं की ही झाडं काढली पाहिजे, पण अद्यापर्यंत कुठली कारवाई झाली नाही. स्विमिंग टँकमध्ये जवळजवळ 2 ते 3 तरुणांचा मागील आठवड्यामध्ये मृत्यू झाला आहे. त्याबाबत काय आपलं मत आहे? म्हणजे सामाजिक संघटना म्हणून तुमची काय भूमिका आहे? काय जणाला वाटतंय ही नगरपालिका जी आहे त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे, त्यामुळं ही जी स्विमिंग टँक आहे हा निकृष्ट आहे. ह्याचं निवेदन आम्ही 10 वर्षाखाली दिलं होतं आणि तिथं आत्तापर्यंत 3 बळी गेलेले आहेत. आणि तिथला जो काही ठेकेदार आहे ह्याला कुठलंही नियम अटी शर्ती न बघता त्याला ते टेंडर दिलेलं आहे आणि 45 मिनिटाला 100 रुपये घेतोय. कमीत कमी उन्हाळ्याचा सीझन असतो, हाफ सीझन असतो, प्रत्येक रोज 50-50 हजार रुपयाची उलाढाल तिथं होती आहे. आणि ही ठेकेदार कुणी आणला, कसा आणला, ह्याला सीओ साहेबांनी चौकशी करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट कुठले होते, कागदपत्र कुठली होती, ह्याचं कुठलं बघितलं तुम्ही आणि ह्याला ते टेंडर दिलं, त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तुम्हाला म्हणायचं की नगरपालिकेवर कोणाचा उच्चकच नाही आहे. वर्षभरामध्ये आमचे आदिवासी बांधव, कोळी बांधव चंद्रभागेमध्ये शेकडो लोकांना वाचवतात आणि त्यांच्यासारखं पाहुणारं तर ह्या पंढरपूरमध्ये कोण नाही. असले पट्टीचे पाहुणारे सोडायचे आणि नगरसेवकचं पद काही लोकांनी तिथलं ते टेंडर घेतलं, स्विमिंग टँकचं टेंडर घेतलं आणि त्याला कुठला अनुभव नाही, कुठलं प्रशिक्षण नाही, त्यात पावडर किती मिक्स करायचं ह्या गोष्टी टाकल्या नाहीत. फक्त अधिकाऱ्याला हाताशी धरून ही नगरपालिका चाललेली आहे. आणि ही चांगल्या लोकांकडे दिलं असतं, चांगल्या माणसाकडे दिलं असतं तर हा बळी गेला नसता, इथं बुडून कोण वारलं नसतं. गोष्ट आहे तिथं CCTV फुटेज मागितला, साधं CCTV फुटेज सुद्धा तिथं मिळत नाही. त्यांनी सांगितलं की CCTVचा काय तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्या पोराचं काय झालं आहे काय समजायला मार्ग नाही. आणि ह्या पोराचं असा बळी गेलेला आहे, तिथं वाचवायला पण तिथं कोण नव्हतं. आणि तिथं चांगले प्रशिक्षण असणारे शिक्षक असले असते तर त्याचा जीव वाचला असता, ट्रेनर असले असते तर. त्यामुळं ही नगरपालिका नुसतं ठेकेदारावर गुन्हे दाखल नाही तर नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. मध्यंतरी तुम्ही मंदिर समितीची जी बैठक चालू होती त्यात तुम्ही बैठक थांबवण्याचा प्रयत्न केला होता. नेमकी काय मागणी होती आणि कशासाठी तुम्ही म्हणजे तिथं? आमची काय मागणी आहे, साक्षात पांडुरंगासोबत ज्या गाया आल्या होत्या त्या गाया पांडुरंगासोबत आल्या होत्या, त्या सध्या प्लास्टिक खातात. त्या मंदिर समितीनं त्या ताब्यात घ्याव्या. मंदिर समितीची गोशाळा आहे, त्या गोशाळेमध्ये त्या गोमाता सांभाळ्या अशी आमची मागणी होती. आणि देवाचं लग्न लावलं त्यात मुंडोळ्या वापरलेल्या आहेत. आणि दुसरं देवाचं लग्न लागतंय तिथं डॉल्बी लावला गेला. आणि दुसरं मंदिर गळतंय, निकृष्ट बांधकाम झालं आहे. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं आहे वशिल्याचं दर्शन ही गावतोय, एजंट गावतोय पण अधिकारी कुठला गावत नाही. अशा अनेक विषय आम्ही मंदिर समितीत मांडले आणि अध्यक्षांना घेराव घातला. दुसरी मागणी होती पंढरपूरकरांना तिथं 24 तास दर्शन मिळालं पाहिजे आणि स्वच्छतेचं टेंडर रद्द झालं पाहिजे. रक्षकचं टेंडर रद्द करून सुद्धा तिथंच माणसं आहेत, ही पण आम्ही त्यांना दाखवलं. सगळे जेवढे पंढरपूर शहरातले VIP लॉज आहेत, 5 स्टार म्हणजे EC लॉज आहेत मोठे, त्यांचे मॅनेजर आणि मंदिर समितीतल्या काय रक्षक असतील किंवा काय कर्मचारी ह्यांची लागेबांधे असण्याची शक्यता आहे. ह्याची चौकशी सुद्धा करावी अशी आमची मागणी. स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी तुम्ही ही सगळ्या समस्या घेऊन गेला होता, कारण ते सुद्धा जबाबदार असं तुम्ही करू शकता त्यांना. स्थानिक लोकप्रतिनिधींना त्या दिवशी आमसभेमध्ये हा विषय मांडला आहे पण त्याच्यावर अद्यापपर्यंत कुठली कारवाई झाली नाही. मग माझं असं मत आहे की पंढरपूरला 4 आमदार आहेत, 4 आमदारांपैकी कुठल्याही आमदारांनी ह्यात लक्ष घालून ही पंढरपूरमध्ये जी अवस्था भयानक झालेली आहे ही सुधारावी. अन्यथा आम्ही तर आमच्या महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं वारंवार आंदोलन करणारच आहे आणि भविष्यामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. करून घेतली तर ही सगळं जे अपयश आहे त्यांचं जे आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना वगैरे त्यांच्या कानावर घालणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांच्या म्हणजे ह्यांना कानावर घालण्याची काही गरज वाटत नाही. कारण इथले जे संबंधित अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांनी ह्याची पाहणी केली पाहिजे.
आणि त्याने सरकारकडे पाठवलं पाहिजे. आम्ही पेपरच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जातोच. आणि ही जी म्हणतात ना आम्ही पंढरपूरचा विकास केला, पंढरपूरची कामं केलं, पंढरपूर शहरामध्ये पूर्ण चक्कर मारावी, धुळीचं साम्राज्य आहे, खड्डे आहेत, अक्षरशः माता भगिनी महिलांसाठी मुतारीची सोय नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट काय आहे या पंढरपूरमध्ये? म्हणजे येणारी महिला इथं शिव्या दिल्याशिवाय जात नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये इथं फॉल्ट आहे, धुळा आहे, रोडला जाता येत नाही. ही गाव आहे का खेडेगाव आहे का समजत नाही. उद्यानं सुद्धा जरा म्हणजे बेवारस असल्यासारखं वाटतं, कारण खंडर असल्यासारखं वाटतं. उद्यानाचं कमीत कमी 2 कोटीचं टेंडर होतं झाडं लावायचं, ती झाडंच गायब झाल्यात, चोरीला गेल्यात. ही चौकशी कोण करणार? 2 उद्यानं असं सगळे झाडं गायब आहेत, झाडं लावलीच नाहीत, फक्त रेकॉर्डवर झाडं आहेत. त्याबाबत अशा अनेक पंढरपूरमध्ये घटना घडल्या होत्या अगोदर पूर्वी सुद्धा. त्याबाबत तुम्ही काय सांगू शकाल? कारण अनेक अनागोंदी कारभार समोर येत आहेत. अशा अनेक घटना आम्ही रोखलेल्या आहेत आणि भविष्यात पण आता घडू शकतात. पंढरपूरचा जो जुना नगरपालिकेचा दवाखाना आहे तो दारुडे, गांजा वाढणारे, दारू पिणारे, शिंदी पिणारे, सिगरेट वाढणारे, म्हणजे अनेक प्रकार त्या सरकारी दवाखान्यामध्ये चालू आहे. आणि वेळप्रसंगी तिथले खाड गाद्या ह्याचा पण वापर केला जातो. रात्री अपरात्री तिथं चुकीचं कृत्य त्या दवाखान्यात घडतं. उद्या पुण्यामध्ये जसा एक घटना घडली, महिलांवर अत्याचार झाला, तशी घटना इथं घडली तर पंढरपूरची बदनामी होऊ शकते असं मी आमसभेत सांगितलं. पण एवढं बोलूनसुद्धा कुणाच्याही डोक्यात प्रकाश पडला नाही आणि अद्यापपर्यंत तिथं परिस्थिती जैशी ती आहे. मागणं दरवाजे केलेत, कधी काळी तिथं इलाज होत होता आणि तिथं आज दारूच्या बाटल्या पडल्या, ते बघायला आम्हाला वाईट वाटते. त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी, हा प्रकार थांबवावा, अन्यथा ह्या पंढरपूरची बदनामी पूर्ण राज्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. या घटनेमुळं एखादं बेगुन्हा म्हणजे माणसं सुद्धा पोरं म्हणजे जे कोणी असेल त्याच्यावर ही तिथं शकते का? ह्या सगळ्या घटनाक्रम बघता तिथं दारू पिणारे, गांजा वाढणारे, सिगरेट वाढणारे तिथं बसल्यामुळं जी लहान मुलं तिथं खेळायला तिथे येतात सरकारी दवाखान्यामध्ये, त्यांच्यावर संस्कार वाईट व्हायले. मग उद्या ही सरकारनं पण लक्ष घालायला पाहिजे की बाबा अशा गोष्टी लहान आता वाईन शॉप कुठं, दारू पिताय कुठं, ही सगळं चुकीचं आहे ना. त्यामुळं तिथनं आणायची आणि स्वस्त मस्त म्हणून इथं प्यायची. मुळात तर आता हे आमचं सरकारी दवाखाना आहे इथं पूर्ण दारूचा अड्डा झालेला आहे. तिथले खाट चुरले गेले, पंखी चुरले गेले आणि रात्री अक्षरशः आमच्या भागातलं कोण नसतं तिथं, बाहेर त्या गोसावी वाईन शॉप पण दारू घ्यायची, सगळी लोक इथं दारू प्यायला बसले असतात. दारूचा अड्डा झाला, दारूचा अड्डा, नगरपालिकेचा दवाखाना दारूचा अड्डा झालेला आहे. आणि तिथं रात्री अपरात्री म्हणजे आणून तिथं अपप्रचार म्हणजे चालू आहे. तिथं कोण रात्री येतंय, तिथं गाद्या टाकल्यात, मागच्या दरवाजाने यायचं. उद्या इथे एखादी जर घटना घडली तर उद्या शहराची बदनामी, नगरपालिकेची बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रश्न मी आमदारसमोर मांडला आहे. आमदारांनी काय ॲक्शन घेतली? काय सुद्धा ॲक्शन घेतलं नाही. पूर्ण तिथं अड्डा झालेला आहे, तिथं सगळे प्रकार तिथं घडतात. त्यामुळं बाहेरचं आमच्या इथलं स्थानिक कोण नाही आणि ती बघून आमच्या स्थानिक पोरांवर परिणाम व्हायला आहे. तुम्ही जी ही सगळी जी गोष्टी आहे, जी सगळं अनागोंदी कारभार आहे, ही सगळं ह्या 2 आमदारांचा पैसे आहे, की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना वैती जाऊन भेटून सांगणार आहे का? तुम्ही सांगणार आहे का? आम्ही सगळं इथलं जे काय रेकॉर्ड तयार केलेलं आहे आम्ही सगळं आम्ही मुख्यमंत्र्याला सांगणार आहे. जुना ऐतिहासिक दवाखाना आहे, त्याची अवस्था भयानक बेकार झालेली आहे. सगळ्या डेव्हलपमेंट करण्याची आवश्यकता आहे का सरकारी दवाखान्याची? रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि सरकारी दवाखाना चालू केला पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. खूप जुना दवाखाना आहे, नगरपालिका दवाखाना आहे. खाटं इकले, टेबल इकले, तिथले पंखे इकले. काही दिवसांवरती मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब ही पंढरपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी येणार आहे म्हणून त्यांनी जाहीर केलं होतं. अद्याप त्याची तारीख ठरली नाही, परंतु ते ज्यावेळेस येणार आहेत त्यावेळेस तुम्ही त्याचा ही सगळा विषय कानावर घालणार? आम्ही मुळात आमचं कॅरिडॉरला विरोधच आहे. पहिलं जी पेंडिंग कामं आहेत पंढरपूरातली ती मार्गाला लागणं गरजेचं आहे. पहिलीच कामं तुम्ही करत नाही ना, आता कुठलं कॅरिडॉरचं करताय? पहिलं तुम्ही इथं मुतारी महिलांसाठी बांधा, ही दवाखान्याची व्यवस्था नीट करा, रोड नीट करा, धूळमुक्त गाव करा, येणारा भाविक सुख समाधानाने गेला. तुमचा विरोध आहे म्हणता कॉरिडॉरला, पण ते त्याच्या उद्घाटनासाठी येणार म्हणून असं चर्चा चालू आहे. आले तर आम्ही विरोध करू त्यांना आणि आमचं पहिलं ऐकून घ्यायला लागलं, मगच आम्ही पुढे त्यांना आत येऊ देऊ. वारीला, दर आषाढी वारीला, एक कार्तिकी वारीला मांस मच्छी, मद्य विक्री ही शहराच्या बाहेर व्हावं म्हणून असं प्रशासन वारंवार सांगतं, तसं करतोय. परंतु हे 2-3 असे आहेत जे दुकान आहेत ते कायमस्वरूपी देत आहेत, ते शहरामध्ये काय सरकारला समजलं पाहिजे
बरं का सरकारच कायदे करते, सरकारला समजलं पाहिजे या गोष्टी, सरकारनं बघितल्या पाहिजे, सरकारला उघड्या डोळ्यानं दिसते, ती काहीच बोलत नाही त्याच्यावर. मग आम्ही काय म्हणतो, ज्याला प्यायचे त्यांनी प्या, पण शासनाच्या जागेत काय पिऊ नका, काय शासनाच्या जागेत पिऊ नका, शासनाची वास्तू आहे त्याला बदनाम करू नका, अशी फक्त आमची मागणी आहे.